आपल्या सर्वांचं मनापासून असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्या वनराईचे अध्यक्ष म्हणजे जे आहेत रवींद्रजी धारिया साहेब यांचं मी सरपंचांना विनंती करतो. पाणी सांगते पाणी साठा तिप्पट होणार आहे. दुसरा फायदा होतोय की डोंगरी विभागातलं पहिलं गाव आहे आमचं, तर त्या ठिकाणी माळरानावर सगळी जमीन आहे, दगडधोंड्याची जमीन आहे. तर ती आता जमीन पण यानंतर पुढच्या 1-2 वर्षामध्ये चांगली लागवडीखाली येणार आहे ते क्षेत्र आणि त्या शेतकऱ्यांना छोटे छोटे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा आहे त्या आता दुष्काळजन्य परिस्थिती आणि बऱ्याच अंशी गावातील लोकांना रोजगार नाही आहे. ज्यांची कोणाची ट्रॅक्टर असतील किंवा छोटी छोटी वाहन आहेत, काही छोटे 2 ब्राचे वगैरे डंपर आहेत, ते आम्ही गावातल्या लोकांना प्राधान्य दिले की त्यांनी आधी वाहून द्यायचा, गावातल्या शेतकऱ्यांनाच टाकायचा. तर अशा प्रकारे त्या शेतकऱ्यांना पण त्या वाहन चालकांना पण त्याचा फायदा होतोय. असा तिहेरी फायदा आहे अप्रत्यक्षपणे. आणि बाकीचे सगळे व्यवसाय असतील किंवा अगदी पंक्चर काढणाऱ्यापासून म्हटलं, गॅरेजवाल्यापासून म्हटलं तर इतक्या जणांना फायदा मिळतोय. म्हणजे आपल्याला दिसताना फक्त एक काम दिसतं की गाव उपसा चाललाय सांगतात पादर तलावावर किंवा निंबोडीच्या, पण ह्याच्या अनुषंगाने प्रत्यक्षपणे कोट्यावधी रुपयांची उलाढाल त्या क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसते. तर ह्यासाठी मी सर्व सालपे ग्रामस्थांच्या वतीनं खरं तर हा कार्यक्रम आम्ही सालप्यामध्ये पण केला. जाता येता नेहमीच साहेब बघत होतो पूर्वीची अवस्था आणि आत्ताची अवस्था. आजचं जर ते देखणं काम बघितलं तर खरोखर वनराई आणि एशियन पेंट यांचा या ठिकाणी कौतुक करणं, त्यांचा नामोल्लेख करणं किंवा त्यांचं किती कृतज्ञ त्यांचं हे घ्यावं, कृतज्ञता मानावी ही कमीच आहे. कारण एवढं मोठं चांगलं काम या ठिकाणी झालंय. त्याला सर्वस्वी जसं वनराई आणि एशियन पेंट असेल तसंच या ठिकाणी ग्रामस्थाचा जो मोठा सहभाग आहे हा फार महत्वाचा असतो. कुठल्याही गावामध्ये विकास काम करत असताना गट तट भावकी हे असं बाजूला ठेवून ज्या वेळेला गाव एकत्र येतं आणि गाव एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं ते एकमेव उदाहरण आपल्या या पीरसाहेबांच्या पाझर तलावाचं एकमेव उदाहरण आहे. अत्यंत छोटंसं असणारा साठा आज एवढा भव्य साठा करून त्या ठिकाणची जी माती शेतकऱ्यांना इतकी उपयोगी आली की ती मातीचं त्या ठिकाणी असं पाणी जाऊन जाऊन त्याचं काहीच होणार नव्हतं, चढ होता ते संपूर्ण त्यांनी खाली केलं. पदाधिकारी अध्यक्ष त्याचप्रमाणे एशियन पेंटचे अधिकारी यांनी जो आपल्या गावामध्ये तलाव खननाचं काम केलेलं आहे ते मागील 2 महिन्यापासून चालू आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती. तर त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहात. तर मला त्या अनुषंगाने असं सांगायचं आहे की निंबोडीच्या गावामधील बऱ्याचशा तक्रारी छोट्या मोठ्या होत्या. तर त्या तक्रारी असण्यामागं थोडंसं बेरोजगारी किंवा शेतकऱ्यांना थोडंसं काम नसणे हा देखील त्यामागचं कारण आहे. तर आता जे तलाव झालेला आहे यामुळे नक्कीच आपल्याला भविष्यात फायदा होईल आणि त्यासाठी आपण पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा जेणेकरून सर्वांना पाणी मिळेल आणि आपण एकमेक सर्व शेतकरी गुंतून राहाल जेणेकरून वाद वाढणार नाही. कारण या भागामध्ये बरेचसे वाद हे छोट्या मोठ्या गोष्टीवरून असतात आणि निंबोडी हा भाग जो आहे पाडळी थोड्याशा छोट्या गोष्टीसाठी पण लोक जास्त वेळ पोलीस स्टेशनला येतात. बऱ्याच वेळा मी तक्रारी निवारण करताना असं अनुभवलं की गोष्ट क्षुल्लक आहे परंतु लोकांना वेळ जास्त आहे त्याच्यामुळे लोक जास्त फॉलोअप घेतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालतात. तर संस्थेमार्फत जे काम झालेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे आणि असंच काम त्यांनी जर केलं प्रत्येक संस्थेने म्हणा किंवा इतर ज्या विविध माध्यमातून जी कामं होतात असं पाहिलं तर आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा कानामध्ये शेतकरी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याची जर प्रगती झाली तर 100%च आपल्या देशाची प्रगती होणार आहे. आणि तुम्ही पण ऐकलं असेल पण निंबोडी या गावाच्या माध्यमातून किंवा निंबोडी या गावामध्ये ॲक्च्युअल वनराई संस्था काय करते हे आज आपण पाहिलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे. मगाशी कोणतरी बोललं की बाळासाहेब तुम्हीच सांगितलं की एका शेतकऱ्याला स्वतःची जर शेती तयार करायची असेल तर त्याला तहसीलला येऊन रॉयल्टी भरणे, गाडी शोधणे, त्याला डिझेल भरणे, त्याला किती खर्च येतो
आणि सरपंचांनी सांगितलं की किती 200 एकर जमीन आपण या माध्यमातून तयार केलेली आहे. तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे आपण. तुम्ही सगळ्या गावांनी मिळून तुमच्या प्रयत्नामुळे हे काम झालेलं आहे आणि वनराई संस्था आणि एशियन पेंटच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की खंडाळा तालुक्यामध्ये फार मोठमोठ्या कंपन्या आहेत. एशियन पेंट आता त्याचं एक उदाहरण आपण बघितलं. फार आणखी मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. तुम्ही आता हे एक काम झालं, असेच इतर काही काम आहेत. जसं तोंडल गावामध्ये मला वाटतं डेटोएडर कंपनीने 70 लाख रुपये तिथे शाळेला दिले. फार सुंदर शाळा तिथे त्यांनी तयार केलेली आहे, डिजिटल क्लासरूम जे म्हणतो आपण. तर आपल्या ज्या काही कल्पना आहेत इतर, जसं आता तलावाचं खोलीकरण कल्पना आपण कंपन्यांकडे नेऊन आबासाहेब त्या माध्यमातून आपल्या गावासाठी काय आणखी नवीन नवीन करता येईल किंवा नवीन नवीन कल्पना आपल्याला राबवता येईल, ही फार मोठी संधी आहे आपल्याकडे. कारण फंडिंग हा मेजर प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडं कल्पनाशक्ती किती पण असली, तुमच्याकडे पैसा पाहिजे ते करण्यासाठी. आणि या ज्या खंडाळा तालुक्यामध्ये कंपन्या आहेत, या कंपन्या आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खूप काही करू शकतात. ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे, आणखी त्याच्यामध्ये भरपूर कॅपॅसिटी आहे. कारण फार मोठमोठ्या कंपन्या आपल्या इथं आहेत आणि CSRच्या माध्यमातून त्या फार मोठं काम आपल्यासाठी करू शकतात. तर बाळासाहेब, सरपंच साहेब, आबासाहेब, तुम्ही ही जबाबदारी घ्या आणि काही त्याच्यामध्ये मदत लागली, माझी मदत लागली सांगा. मी पण तुमच्यासाठी मी कंपन्यांशी संपर्क करू आपण. माझे काही कॉन्टॅक्ट्स असतील ते मी वापरतो. फार चांगलं काम आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे. ते झालेल्या कामाबद्दल मी एशियन पेंट, धारिया साहेब यांचं सगळ्यांचं तालुका प्रशासनाच्या वतीने या गावाच्या वतीने मी आपले आभार मानतो दोघांचे पण. आणि माझे तुम्ही जर गेलात तर आपलं वाघोशीला काम चालू आहे, आता भादेला काम चालू आहे, आपण कराडवाडीचं मागच्या वर्षी काम केलंय, इथे सालपेमध्ये काम चालू आहे, निंबोडीचं पण आपल्या इथलं काम जे झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो जेव्हा आम्ही कंपनी निधी देतो आणि सामाजिक संस्थेद्वारे करतो, सगळ्यात महत्त्वाचं असतं की गावकऱ्यांचं सहकार्य. कारण त्याच्याशिवाय कुठलंच काम होत नाही. म्हणजे जर तुम्ही ज्या दिवशी म्हणता की हा प्रोजेक्ट तुमचा आहे, सगळ्यांचा आपला प्रोजेक्ट आहे, हे म्हणून जर केला तर तो प्रोजेक्ट सक्सेसफुल. कारण प्रोजेक्टमध्ये भरपूर अडचणी असतात, साहेबांनी सांगितले, किंवा माती उचलायची, कुठं ठेवायची, काय करायची, त्याच्या परवानग्या, हे बरेच कॉम्प्लिकेटेड विषय आहेत. पण जर गावाचं सहकार्य असेल, ग्रामपंचायत सगळ्यांचं, ग्रामपंचायतीचे सदस्य आहे, सरपंच सहकार्य असेल तर कुठलाही प्रोजेक्ट आम्हाला करायला काहीच अडचण होत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असते की हा जो एरिया आहे आपला पूर्ण, सगळ्यांनाच माहिती की शेतीशिवाय पर्याय नाहीये. शेती ही चांगलीच झाली पाहिजे. आणि पाणी जर शेती 30 गावांमध्ये पाण्याचं काम जास्त, 40 गावात 42 गावांमध्ये जे पाण्याचं काम केलंय. इथे जवळजवळ 8 लक्ष MQ किंवा त्याहूनही अधिक. जलसशक्तमध्ये झालेले 5 लक्ष 6 लक्ष आणि त्याच्यावर बाकीचे जे बंधारे केलेले आहेत, आपण CNB केलेले आहेत, अर्जन डॅम्स रिपेअर केलेले, अगदी गाडगेवाडी कर्णवडी पासून अतीत आहे, अतीत एंड आहे, निंबोडी ते निंबोडी ते साळप्यापर्यंत ह्या संपूर्ण या खोऱ्यामध्ये कामं झालेली आहेत. आणि एशियन पेंटचं जे म्हणणं आहे की आपला खंडाळा तालुका, आमची कारखाना इथे, आम्ही इथं पैसे कमवतो आणि आम्हाला प्रत्येक गावामध्ये जल ही व्यवस्था पण व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी खरोखर त्याच्या मॅनेजमेंटनी जो सगळं निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला त्याचं भागीदार म्हणून निवडलं. म्हणून मी एशियन पेंटचे पण विशेष करून आपण जेव्हा काम करता, कुठलंही काम करता, आता इथं पाणी आलं, पाणी आल्यानंतर काय मी बघतो काही काही ठिकाणी जिथं आपण 2 वर्षापूर्वी 3 वर्ष सगळीकडे लोक इथल्या रहिवाशाचे मनापासून अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन करून काम घडवून आणलेले 1.5 महिन्याच्या स्पॅन मध्ये हे खरोखर कौतुकास्पद आहे. आपण आपल्यासाठी स्वतः टाळ्या वाजवाया आहे. बाळासाहेब, कुठलंही काम करताना अनेक अडचणी असतात. गल्ली गल्लीतली भांडणं, भावकीची भांडणं, भिंतीच्या शेजारच्या घरातले माझं भांडण, समोरचं आणि माझं भांडण, हे सगळं जेव्हा तुम्ही हा तंटा बाजूला ठेवला आणि जेव्हा तुम्ही एकत्र आला, त्या एकत्र शक्तीची ताकद किती हे तुम्हाला तुमच्या धरणातून दिसतंय. म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून दुसरी गोष्ट काय, पाणी आलं ठीक आहे, ह्याच्यातून एक गोष्ट अजून तुम्हाला दुसरी कळते की आपल्या गावामध्ये जर काही एकी असेल, राजकारणाच्या काळात राजकारण इलेक्शन किती दिवस असतात, वर्षातून 10 दिवस 20 दिवस, तेव्हा तुम्ही किती एकमेकाचे हेवे दावे करा, मला काही त्याच्याबद्दल अपेक्षा नाही. परंतु ते संपल्यानंतर झालं गेलं विसरून एकत्र येऊन
जेव्हा तुम्ही काम करायला लागाल तेव्हा नक्कीच गावाचा विकास होईल. गावामध्ये वॉटर सिक्युरिटी प्लॅनवरती आबासाहेब जायगुडे साहेब याच्यावर काम करणं सरपंच साहेब गरज आहे. तुमच्याकडे पाणी किती आहे हे माहिती आहे, तुमच्याकडे पाऊस किती पडतोय तुम्हाला माहिती आहे, पण त्या पावसाचा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी खर्चात कसा फायदा होईल, त्याच्यातून त्यांचं उत्पन्न कसं वाढेल म्हणून एक वॉटर बजेट तयार करणं की माझ्या गावामध्ये 1,00,000 लिटर पाणी पडतं उदाहरणाकरतं, आणि माझ्या गावामध्ये 1000 एकर क्षेत्र आहे, तर प्रत्येक एकरला किती पाणी. मग तसं जर जमिनीवरती तुम्ही कराल तसं तुम्ही लोकसंख्येवरती कराल, प्रत्येक माणसाला किती पाणी, आणि तेवढं पाणी सगळ्याला कसं व्यवस्थितपणे डिस्ट्रीब्यूट केलं तर संपूर्ण गावाचा एक सारखा विकास होईल. माझ्या गावामध्ये आज सरकारी ह्याच्याप्रमाणे विहीर असेल, कुठली विहीर असू दे 5 फुटाखाली ती मालकी कोणाची असते तर सरकारची असते. आज माझ्या जागेमध्ये विहिरीमध्ये ते पाणी माझं झालं नाही, ते गावकीचंच पाणी का, तर हे जे बंधारे झालेले आहेत सरकारने केलेले बंधारे, त्यातलं गाळ काढायचं काम आम्ही केलेलं आहे. हे पाण्याचा हक्क कोणाचा, आणि ते पाणी कुठून आलं विहिरीमध्ये, तर जमिनीने काम केल्यामुळे जमिनीतले ॲक्विफायर्स भूगर्भातील पाणी साठा वाढतो, तो पाणी साठा वाढल्यामुळे तुमच्या विहिरीनं पाणी अनालिसिस करून कुठली पिकं घ्यायला पाहिजे, कुठली पिकं चांगली येतील, ह्या सगळ्या गोष्टी पण तेवढेच गरजेच्या आहेत. आणि मी आता येताना ऑन द वे बघितलं होतं, मस्त सुंदर काम झाले. मला वाटतं वरुणराजाची जर कृपा आली तर पुढच्या वर्षी ते भरू द्यावं. मला पावसाला पाणी पडलेलं भरायचं, असं कृत्रिमरित्या नाही भरायचं. हे मला काय पाहिजे की तुमच्या हक्काचं पाणी, म्हणजे देवाने तुम्हाला जे पावसाने जे पाणी दिलं ते तुमच्या हक्काचं पाणी, तुम्हाला कोणी मागत नाही, तुम्ही कोणाला, ते तुम्हाला दिलेलं तुमचंच पाणी. मला ते पाणी बघायचं. आणि जेव्हा म्हणजे जून जुलैमध्ये पाऊस चालू होईल, तळ भरलेला असेल, मी सरांना पण विनंती करेल आपण एक वेळेस चक्कर मारू की ज्या 3-4 साईट्स आपण मोठ्या मोठ्या केलेल्या आहेत यावर्षी. पुढच्या वर्षी आम्ही अजून बाकीच्या गावात पण काम करतोय. आता ऑलमोस्ट मला वाटतं खंडाळा तालुक्यामध्ये आम्ही 66 गाव आहेत टोटल, आपली एक शहर सोडली तर त्याच्यामध्ये आम्ही जवळ 42 गावात काम केलं. न भविष्यतो न भविष्यतो अशी जी कामं आज जे काम झाले, इथून पाठीमागे आपण पानमाला डॅमचं केलं. त्या पानमाला डॅमची आज अशी परिस्थिती होती की आज घडीला तिथं माणसांना नाही, जनावरांना नाही, चिमणीला सुद्धा प्याय पाणी नसतं राहिलं एवढ्या त्या पट्ट्यात. पण आज भीती धरण माझ्या माहितीप्रमाणे 30% त्याच्यात पाणी आहे. आज 30% पाणी, खालच्या विहिरी अजून बी 8 तास लाईट असल्यानंतर नाना विहिरींचं पाणी निघत नाही. म्हणजे ही एशियन पेंट आणि वनराईचे पुण्य आहे. आणि आमच्या म्हणजे समजा ग्रामपंचायत असेल, पण खास करून आम्ही 9 जण बॉडी, आमच्या 9 जणांच्या कारकिर्दीला एक तुम्ही पांडुरंग लाभल्यागत झाले. कसं झालं की मोठी लय आमच्या कारकिर्दीत ही 2 मोठी, आता ही जी आहे ना ही हिथून मोर, आता समजा 5-6 वर्षाची पोरं आहेत, त्यांना कळतंय बाबा इथं कोण येतंय, कोण काम करतंय. ती म्हातारी होतो ही आमची पिढ्यानपिढ्या, आणि ती बी मोठ्या पिढीला सांगते. 2 महिने चाललेल्या कामाला पूर्ण सर्व निंबोडे ग्रामस्थांनी, पाडळी ग्रामस्थ असतात, या सर्वांना फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. म्हणून मी एशियन पेंट कंपनी असेल, वनराई असेल, आणि समजा मी असेल, आमची सगळी ग्रामपंचायत टीम असेल, माझे सगळे सहकारी असतात, लोकसरपंच सदस्य, या सर्वांच्या सहकार्याने एशियन पेंट कंपनी आणि वनराईच्या माध्यमातून आज एवढं मोठं आपण काम पूर्णत्वाकडे नेलेलं आहे. ह्या दाऱ्यासाहेब ह्या धरणाचा आमच्या निंबोडी गावातील कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 600 एकर शेती ओलिता काढली येणार. पाडळी गावातील आमच्या बाजूला असणारी 100-200 एकर एवढी शेती, आणि खेड आणि लोणंद, मग त्याचा फ्लो खेड आणि लोणंद कळलं. आणि आता जे आपले गेली 1.5-2 महिने झालं काम चाललंय ना, ह्या कामाच्या संदर्भात निवळ खडकाळ माळरान, जेणेकरून तिथं बकरी चालणारी असणारी जमीन ती कमीत कमी 150-200 एकर जमीन बागायत झाली. म्हणजे निंबोडी असेल, पाडळी असेल. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.